तर शिवसेनेच्या मेळाव्यात केसरकरांची राणेंवर टीका। रत्नागिरी येथे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना, भाजप, रिपाई, रासप महायुतीच्या वतीने लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जाहीर मेळावा घेतला। याला हजारोच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी केसरकरांनी राणेंवर टीका केली। रत्नागिरी मराठा मैदानात खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेसाठी महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज भरला। त्यापूर्वी मराठा मैदान येथे हजारोंच्या संख्येत जाहीर मेळावा घेण्यात आला। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आमदार प्रसाद लाड, आमदार राजन साळवी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळकेसह अनेक आमदार आणि हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, भाजपचे कार्यकर्ते आणि महायुतीचे अनेक मतदार यावेळी उपस्थित होते। भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। शिवसेना 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 वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास। खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास। लाल किल्ल्यावर भगवा फडको। यावेळी भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर दीपक केसरकर यांनी टीका केली। आपण पाहणार आहोत झालेल्या या मेळाव्यात अनेकांनी आपली मते व्यक्त करताना दिलेली प्रतिक्रिया। या मतदारसंघाचं नेतृत्व कोणी केलं ते मधु दंडवतेने केलं, ते बॅरिस्टर नागपेने केलं, ते सुरेश प्रभूने केलं। आज आपण अशासाठी सुद्धा भाग्यवान आहोत की आपल्याला दोन दोन खासदार मिळणार आहे। एक खऱ्या अर्थाने राज्यसभेवर असलेले आणि मंत्रीपद असलेले सुरेश प्रभू साहेब आहेत आणि दुसरे आता खासदार होऊन मंत्री होऊन शकत असलेले विनायक राऊत साहेब आहेत। आणि असे दोन दोन मंत्री आपल्या मतदारसंघाला मिळावे अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कारण मला एकच सांगायचं आहे की जे पक्षाच्या चिन्हावर निवडून जातात ते लोकांना न्याय देऊ शकतात। स्वतःचा एकच माणसांचा आणि आपल्या मुलांचा पक्ष म्हणजेच आपला पक्ष म्हणून जी लोक राजकारणामध्ये उतरतात ते लोकांचं हित कधीही करू शकत नाही। ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती घेऊन कानाकोपऱ्यामध्ये चला, लोकांना पूर्वीचे दिवस आठवून सांगा आणि जरी लांडग्याने चांगला हरणाचा जरी मुखवटा धारण केला तरी त्याच्यामध्ये तो लांडगाच लढलेला असतो हे सुद्धा लोकांना दाखवून द्या। आणि आज सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उदय सामंत साहेब आहेत, बाळ माने आहेत, ते तुम्हाला सांगू शकतील की तोच दहशतवाद पुन्हा एकदा इथं आणण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मारामाऱ्यांच्या माध्यमातून झाला। परंतु सेना आणि भाजपचे कार्यकर्ते असे आहेत की ते या दहशतवादाला मतपेटीतून आपलं उत्तर देतील याची मला खात्री आहे। आणि जी ह्या जिल्ह्याची संस्कृती आहे, जी ह्या राजापूर मतदारसंघाची संस्कृती आहे ती आपण कायम ठेवून एक नवा इतिहास घडवाल अशी मला खात्री आहे। एकच गोष्ट सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाचे खासदार ज्यावेळेला संसदेमध्ये उभे राहायचे त्याला अनेक स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू लोकसभेमध्ये यायचे आणि ती भाषणं ऐकायची। ती परंपरा राऊत साहेबांनी कायम ठेवली आहे। म्हणून संपूर्ण भारतामध्ये 10व्या क्रमांकाचे खासदार म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे। त्यांचा आपण बळी व्हायचं नाही। आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 4 प्रचंड एकत्र सभा घेतल्या
त्या सभा नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये झाल्या. दुर्दैवानं पर्रिकर साहेबांचं निधन झाल्यामुळे पुढचे मेळावे रद्द करावे लागले. परंतु आज आपल्याला काय दृश्य दिसतंय, आज आपण पाहिलं असेल की स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अहमदाबादमध्ये गांधीनगरला जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उमेदवारीचा फॉर्म दाखल करत आहे. एकजुटीचं याच्यात जास्त असू शकत नाही. आपल्या सर्वोच्च नेत्यांनी हा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य अव्वल मताधिक्यानं निवडून याल अशी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाचे लोक नाराज, काम करणार नाहीत. मग विनायक राऊत साहेब थोडे गॅसवर, मला फोन, उद्धवजींचा फोन, मिलिंद नार्वेकरांचा फोन. पण राऊत साहेब, या कोकणातला प्रत्येक कार्यकर्ता, मग तो भाजपाचा असेल, शिवसेनेचा असेल, रिपाईचा असेल, रासपचा असेल, हा सर्व कार्यकर्ता, हा कोकणातला कोकणवासी तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतो. हे आजच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा आपल्या समोर आलेले आहे. आमचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे आज संपूर्ण कोकणाचं नेतृत्व करतायत. मला पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी युती झाली, की काही झालं तरी आपल्याला भाजपा शिवसेनेच्या युतीबरोबर सर्वसामान्य शेवटच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं. कार्यकर्ता मिलन सभेमध्ये पण सन्माननीय रवींद्र चव्हाणांनी प्रत्येक विधानसभेला करणार, हे देखील राऊत साहेब, उदय सामंत साहेब तुम्हाला देखील आम्ही सांगतो. आणि संपूर्ण मनाने, एक दिलाने आम्ही या लोकसभा निवडणुकीत काम करणार आहोत. आणि मला संपूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पक्षाची संघटना, ज्या वेळेला आपण विरोधात लढत होतो, काही मतभेद होते, त्यावेळेला मागच्या 2 वर्षात ही संघटना बांधण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील, सन्माननीय बाळ माने साहेब असतील, सन्माननीय प्रमोद चटार असतील, सिंधुदुर्गात अतुल रावराणे असतील, अतुल काळसेकर असतील, राजन तेली असतील, संदेश पारकर असतील, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सचिन वाळकर असतील, दीपक पटवर्धन असतील, नाना शिंदे असतील, नीलम गोंधळी असतील आणि सर्व नेते मंडळी ज्यांची नाव घेता येत याची देखील आम्हाला खात्री आहे. आता आम्हाला एकच गोष्टीसाठी संघर्ष करायचा. तो संघर्ष हा असेल की मागच्या वेळेला राऊत साहेबांना 5 लाख मतं मिळाली होती, या वेळेला ती 6.5 लाख मतं कशी मिळतील याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. राऊत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पुन्हा एकदा तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहिल्याची ग्वाही देतो आणि या सर्व आलेल्या तमाम कार्यकर्त्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. भारत करतोय. एका कुटुंबामध्ये मतभिन्नता असतात, विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते. कुठे नाही कुठेतरी कधी कधी मन कलुषित होत असतात. पण एका व्यापक हितासाठी, एका राष्ट्रहितासाठी आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे. शिवसेनेच्या, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या स्तरावरती एक चांगल्या पद्धतीने आपल्याला युतीचं आपल्याला काम करायचं आहे. आणि मग या निमित्तानं मी माननीय विनायक राऊत साहेबांना शुभेच्छा देतो की आपण 100% ह्या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पुन्हा एकदा खासदार होणार आहात. आपण निवडून येणार. एबीपी मात्राचा सर्वे झालाय, 50% तुम्ही त्याच वेळेला जिंकून आलात की सर्वेमध्ये आहात, गुणांकाने तुम्ही निवडून येत आहेत. आणि म्हणून शिल्लक काय गेले, आपल्याला वोटिंग करायचं आहे. हे वोटिंग शिवसेना भाजपालाच जाईल. एक व्यक्तिमत्व पाहिलं, रत्नागिरीची व्यक्ती पाहते उमेदवार कोण आहे, त्याची व्यक्तीचं गुणात्मक काय आहे हे पाहिले तुमच्याकडे. मी देखील पाहिलंय की रेल्वे डेपामध्ये, रेल्वेमध्ये आपला एक पाय असतो, दुसरा पाय तुमचा आपल्या वॉर्डमध्ये असतो, विभागामध्ये असतो. अशी अनेक विधी कामं की ज्या ज्या ठिकाणी कोणी पोहोचलं नव्हतं, आमदार पोहोचले होते, खासदार पोहोचले होते, त्या ठिकाणी आपण पोहोचला. अशा त्याचं वातावरण आज संपूर्ण ठिकाणी सुरू झालं. आपल्या नम्रपणे मी सांगू इच्छितो की आज ठिकाणी शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यामध्ये आज समोर आपल्या कोण आहे, ते काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. नवीनचंद्र बांदिवडेकर, काँग्रेसचं किती वर्ष काम केलं, काय त्यांचं पक्षाला योगदान, काय मतदारसंघात आपल्या कोकणाला योगदान, हे तुमच्यासमोर निश्चितपणे उत्तर नसेल. आणि समोर दिलेले उमेदवार दुसरे कोण आहेत, ते खासदार मग चुकून मागून झाले होते, त्यांनी शिवसेनेने त्यांना मोठं केलं होतं. दुर्दैव हे तुमच्या आमच्या या ठिकाणी आलेले आहेत. मला नक्की खात्री आहे की आमची जनता ह्या स्वाभिमानाला, शिवसेना भाजप युतीचं स्वाभिमान काय आहे हे निश्चितपणे दाखवून देईल, ते सगळा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.
की आमचा राजापूर लांजा साखरबा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका प्रत्येक स्तरावरती शिवसेनेच्या माध्यमातून जवळजवळ 90% वरती आमचा इथं बालेकिल्ला आहे. आणि म्हणून मी नम्रपणे आमच्या व्यासपीठाच्या मान्यवरांना या ठिकाणी सांगेन की 23 तारखेच्या होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून जेव्हा 23 मेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला आमच्या राऊत साहेबांना आम्ही नाही म्हटलं तरी 50 ते 60 हजाराच्या वरती मताधिक्य देऊ असं इथं आपण अभिवचन देतो. आणि मग त्यानंतर सिंधू शिवसेना नेते सुभाष देसाईंकडे आम्ही विनंती केली आहे. आज फटका निवडून येण्यानंतर जेव्हा देशामध्ये जेव्हा सत्ता स्थापन होईल त्यावेळेला आमचे राऊत साहेब शिवसेना भाजपा RPIच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री झाले पाहिजे अशा तऱ्हेची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आमच्या राऊत साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 56 पक्ष एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीने त्या महायुतीला हरवण्याचा कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतायत. प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुद्धा आमचे विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI आणि आमच्या बरोबर असणारे सर्व घटक पक्ष, त्या सर्व घटक पक्षांनी ठरवलंय आणि मनामध्ये खुणगाट बांधली आहे की पुन्हा एकदा देशामध्ये फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार विनायक राऊत साहेब हे या जिल्ह्याने ठरवलंय. प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. त्यानंतर भाषणाच्या ज्या काय फेरी झडतील तर झडतीलच. पण आज मला भाषण करण्याची गरज नाहीये. मी एकच आपल्यासमोर पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. ज्या पद्धतीने आदरणीय हिंदुत्वचे सम्राट बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा वारंवार मला आशीर्वाद दिलेला आहे. पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या कृपेने या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप, रिपाई, रासपचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर येत आहे. माननीय बाळासाहेब माने, प्रमोद जठार यांनी ज्या पद्धतीने आश्वासित केलेलं आहे त्या पद्धतीने शिवसेना, भाजप या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक आपला भाऊ म्हणून, आपला सहकारी म्हणून मला जे वागणूक दिलेली आहे मागच्या 5 वर्षामध्ये, हीच वागणूक भविष्यामध्ये सुद्धा राहावी. आणि पुन्हा एकदा या कोकणच्या भूमीची, या देवभूमीची सेवा करण्याची संधी खासदारच्या रूपाने तुम्ही मला प्राप्त करून द्याल अशी आशा बाळगतो. आणि माननीय देसाई साहेबांचं भाषण झाल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरून आपण वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. आणि त्यासाठीच सर्वांनी त्या ठिकाणी अगत्याने यावं अशी विनंती करतो. आणि माननीय देसाई साहेबांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा. हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ठेकडांचा. वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. 7 गोत्र अंधर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. शिवसेना, 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 भाजप, रिपाई आणि रासप या पक्षांच्या वतीने माझं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्या 4 पक्षांचे नेते मंडळीसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. आणि या सर्वांच्या
सर्वांच्या उपस्थितीने लक्षात आलेलं आहे की पुन्हा एकदा या कोकण भूमीची सेवा करण्याची संधी शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी चांगलं काम करेन आणि हा कोकण सुजलाम सुफलाम करण्याचा मी प्रयत्न करेन अशी मला खात्री आहे. भाजप कार्यकर्त्यामध्ये कशी दूर करण्याचा प्रयत्न करणार? अजिबात बरोबरी नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, माननीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत, माननीय प्रसाद लाड आहेत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि बाळमाने साहेब हे सुद्धा अत्यंत जबरदस्त ताकदीने आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. कुरबोरी व्हावी अशी काही जणांची इच्छा होती, परंतु आजच्या दिवसाने ती पूर्णपणे संपुष्टात आली आणि ही महायुती जबरदस्त ताकदीने मैदानात उतरल्यामुळे काही जणांच्या पोटात कुरकुर चालू झालेली आहे म्हणतात. नक्कीच आज शिवसेना, भाजप, रिपाई आणि रासप या पक्षांच्या वतीने माझं उमेदवारी भरण्यासाठी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर या चारही पक्षाचे नेते मंडळीसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीने लक्षात आलेलं आहे की पुन्हा एकदा या कोकण भूमीची सेवा करण्याची संधी शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी चांगलं काम करेन आणि हा कोकण सुजलाम सुफलाम करण्याचा मी प्रयत्न करेन अशी मला खात्री आहे. भाजप कार्यकर्त्यामध्ये कशी दूर करण्याचा प्रयत्न करणार? अजिबात बरोबरी नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, माननीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत, माननीय प्रसाद लाड आहेत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि बाळमाने साहेब हे सुद्धा अत्यंत जबरदस्त ताकदीने आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. कुरबोरी व्हावी अशी काही जणांची इच्छा होती, परंतु आजच्या दिवसाने ती पूर्णपणे संपुष्टात आली आणि ही महायुती जबरदस्त ताकदीने मैदानात उतरल्यामुळे काही जणांच्या पोटात कुरकुर चालू झालेली आहे म्हणतात. तर या होत्या सविस्तर बातम्या.